गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. मी दिनेश झडखंडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेतील अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक मूलभूत कर्तव्य याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. याआधी आपण मूलभूत हक्क, महाधिवक्ता आणि भारताचे महान्यायवादी याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आयोगाला अपेक्षित आहे अशा प्रकारचं टॉपिक आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की महाधिवक्ता आणि भारताचे महान्यायवादी यावर MPSC आयोग दरवेळेला 1 किंवा 2 प्रश्न याच्यावर विचारण्यात येतात. आणि हे जे मूलभूत कर्तव्य आहे, या मूलभूत कर्तव्यावर पण हा टॉपिक छोटा आहे, परंतु 1 किंवा 2 मार्क देणारा टॉपिक आहे. म्हणून आपण ही जी आपली भारतीय राज्यघटनेची जी विनामूल्य सिरीज आहे, या सिरीजच्या माध्यमातून जे काही गरीब आणि होतकरू विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारा हा व्हिडिओ आहे. कारण की आपण एक्झाम ओरिएंटेड, आयोगाला अपेक्षित असणारा टॉपिक सुटसुटीत शब्दात आणि एक्झाम ओरिएंटेड म्हणजे जिथं प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे त्या टॉपिकला आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत कर्तव्य ही जी कन्सेप्ट आहे आपल्याला माहीतच असेल की व्यक्तीला ज्या प्रकारे मूलभूत हक्क प्राप्त होतात त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्य पण आहे. मूलभूत हक्क जर प्राप्त झालेले असेल तर त्याचप्रमाणे मूलभूत हक्कही आपल्याला पाळावे लागतात. ही आपली एक समाजाची जबाबदारी आहे, प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदाऱ्या पार पाडणे ही अपेक्षित असते. लोकशाहीत लोकांनी केवळ हक्कांचीच मागणी करू नये तर कर्तव्याप्रती त्यांनी दक्ष असावे लागते. आपल्याला माहीतच असेल की आपण मूलभूत हक्कासाठी मागणी करत असतो. त्याचबरोबर आपल्याला ज्याप्रमाणे आपण मूलभूत हक्कासाठी मागणी करत असतो त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्य पण आपल्याला पाळावी लागतील मित्रांनो. कारण की मूलभूत कर्तव्य कोणकोणते आहेत समोर आपण ती पूर्ण यादीच पाहणार आहोत. परंतु मूलभूत हक्काप्रमाणे आपल्याला मूलभूत कर्तव्य जे आहे 11 मूलभूत कर्तव्य, ते कर्तव्य आपल्याला पार पाडावे लागतील. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये हे जे मूलभूत कर्तव्य होते ते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नव्हते, परंतु काही काळानंतर हे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. आणि त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला की ज्याप्रमाणे मूलभूत हक्क प्राप्त होतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदाऱ्या पार पाडणे ही अपेक्षित असते. आणि लोकशाहीत लोकांनी केवळ हक्काचीच मागणी करू नये. म्हणजे आपल्याला मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेने दिले आहे, परंतु ज्याप्रमाणे आपण मूलभूत हक्कासाठी मागणी करत असतो त्याचप्रमाणे आपले जे काही कर्तव्य असतील ते कर्तव्य, मूलभूत कर्तव्यही पण पार पाडणे अपेक्षित असते. आणि जे काही मूलभूत कर्तव्य असतील त्याच्याप्रती दक्ष असावे लागणार आहे. भारताच्या मूळ घटनेत कर्तव्याचा समावेश करण्यात आला नव्हता. पुढे 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने घटनेत 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली आणि 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रश्न इथंच विचारण्यात येतो. कारण की हे जे आहे 2002 मध्ये कोणती घटनादुरुस्ती झालेली आहे तर 86व्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलेले आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की 86वी घटनादुरुस्ती जी आहे ती 2002 मध्ये झाली आणि 2002 मध्ये 11वे मूलभूत कर्तव्य भारतीय संविधाना म्हणजे मूलभूत कर्तव्यामध्ये टाकण्यात आले. याआधी भारताच्या मूळ घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. परंतु ही जी घटनादुरुस्ती आहे कोणती 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली आणि या घटनादुरुस्तीने घटनेत
10 मूलभूत कर्तव्यांची जी यादी आहे ती यादी समाविष्ट करण्यात आली. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की जी 42वी घटना दुरुस्ती आहे, 42वी घटना दुरुस्ती ती कधी झालेली आहे तर 1976 मध्ये. कधी? 1976 मध्ये. हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. आणि 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले. एक्झामच्या दृष्टिकोनातून 2 पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर जे आहे की मूलभूत कर्तव्य कलम 51 आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत. मात्र USA, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रमुख देशांच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येत नाही. केवळ जपानच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येतात. या उलट समाजवादी देशांनी नागरिकांचा मूलभूत हक्क व कर्तव्यांना सारखेच महत्त्व प्रदान केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्झामच्या दृष्टिकोनातून आयोगाला जे अपेक्षित आहे, तुम्ही समाज कल्याण अधिकारी असो, पोलीस भरती असो किंवा राज्यसेवा पूर्व किंवा मुख्य असो, यावर दर वेळेला तुम्ही 2018चा पेपर पहा. यामध्ये विचारण्यात आलेलं आहे की मूलभूत कर्तव्य जे आहे त्या कोणत्या घटनेवरून घेण्यात आलेले आहे. तर हे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य जे आहे हे सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे जी लाईन आहे, हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत तर सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे. एवढं तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे की USA, कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशाच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रश्न फ्रेमिंग होण्याचे चान्सेस जास्त आहे की कोणत्या देशांच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येत नाही. तर तुम्हाला हे जे देश आहे हे देश लक्षात ठेवायचे आहे. कोणकोणते? USA, त्यानंतर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या जे विकसित देश आहे या प्रमुख देशांच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येत नाही. आणि भारतीय राज्यघटनेतील मूलभूत जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत. मात्र काही देश, विकसित देश असे आहेत आज पण की तेथे त्या देशाच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येत नाही. ते कोणकोणते देश आहे आपण बघितलेले आहे. ठीक आहे. केवळ जपानच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येतात. हे पण लक्षात ठेवायचं आहे की जपानच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येतात. हे जे 1, 2, 3, 4, 5 देशाच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येत नाही, परंतु जपानच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येतात. अशा प्रकारे एक्झामच्या दृष्टिकोनातून ज्या ठळक मुद्दे आहे, ठळक जे पॉईंट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण जी घटना दुरुस्ती आहे, घटना दुरुस्तीवर पण दरवेळेला पोलीस भरती असो किंवा सरळ सेवा भरती, समाज कल्याण अधिकारी यामध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे आणि प्रश्न विचारण्यात आलेले आहे. म्हणून आपल्याला ही घटना दुरुस्ती पाहिजे आहे. ठीक आहे. घटना दुरुस्तीमध्ये काय सांगण्यात आलेली आहे, त्यानंतर घटना दुरुस्ती कधी करण्यात आली, ही सगळी माहिती आपल्याला एक एक करून पाहिजे. ठीक आहे. आता पहा की आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976 मध्ये मूलभूत कर्तव्याबाबत सरदार स्वर्णसिंह समिती स्थापन केली. मित्रांनो, ही जी समिती आहे ही समितीचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणती समिती? सरदार स्वर्णसिंह समिती स्थापन केली. ही समिती का स्थापन केली? कारण की 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976 मध्ये मूलभूत कर्तव्याबाबत एक अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजेच कोणती समिती? सरदार स्वर्णसिंह समिती काय केली? स्थापन केली. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. कधी? तर 1976 मध्ये. आणि ती कधी? तर आणीबाणीच्या काळामध्ये.
आणीबाणीच्या काळामध्ये निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976मध्ये कर्तव्याबाबत सरदार स्वर्णसिंह समिती स्थापन केली आणि यावर आयोगाने दरवेळेला प्रश्न विचारलेले आहे की मूलभूत कर्तव्याबाबत कोणती समिती स्थापन केली होती. तर मूलभूत कर्तव्याबाबत सरदार स्वर्णसिंह समिती स्थापन केली होती. ही जे सरदार स्वर्णसिंह समिती आहे याने काही शिफारशी केलेल्या होत्या. त्यापैकी काही शिफारशी घेण्यात आल्या आणि काही शिफारशी नाकारण्यात आल्या. तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून हे जे नाव आहे सरदार स्वर्णसिंह समिती हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे या समितीने मूलभूत कर्तव्यांचे एक स्वतंत्र प्रकरण घटनेत समाविष्ट करण्याची शिफारस केली आणि सरकारने ही शिफारस स्वीकारून 42व्या घटनादुरुस्तीने घटनेत हे जे भाग आहे या भागामध्ये समाविष्ट करण्यात आला आणि या नवीन भागात कलम 51A केवळ एकच कलम टाकण्यात आला आणि या कलमात 10 मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कोणत्या काळात, तर आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे एक प्रकारे भारत सरकारने 1976मध्ये मूलभूत कर्तव्याबाबत कोणती समिती नेमली होती. तर ही समिती जी आहे हे समितीचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि यांना सरदार स्वर्णसिंह समितीने काही शिफारशी केल्या होत्या. काही शिफारशी त्यांनी स्वीकारल्या आणि काही नाकारल्या. आणि तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की 42वी घटनादुरुस्ती 1976मध्ये झालेली आहे. कोणती? 42वी घटनादुरुस्ती 1976मध्ये झाली आणि यामध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्याची यादी देण्यात आली. नवीन भागात कलम 51A केवळ एकच कलम टाकण्यात आले आणि या कलमात 10 मूलभूत कर्तव्यांची काय देण्यात आली? यादी देण्यात आली. मित्रांनो, तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून ही समिती आणि किती मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आली, कोणत्या कलमांतर्गत देण्यात आली, ही अशा प्रकारची माहिती तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायची. त्यानंतर आहे 10 मूलभूत कर्तव्यांपैकी केवळ 8च कर्तव्यांची शिफारस स्वर्णसिंह समितीने केली होती. तसेच समितीने शिफारस केलेल्या इतर काही कर्तव्याचा समावेश घटनेत करण्यात आला नाही. वरील पाहिल्याप्रमाणे एकूण 10 मूलभूत कर्तव्यांपैकी केवळ 8 कर्तव्यांची शिफारस स्वर्णसिंह समितीने केली होती. हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर ही जी समिती होती या समितीने शिफारस केलेल्या इतर काही कर्तव्याचा समावेश घटनेत करण्यात आला नाही. एक्झामच्या दृष्टिकोनातून फक्त सरदार स्वर्णसिंह समिती कशाशी संबंधित आहे, तर हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. कोणत्या घटना अन्वये, कोणत्या घटना दुरुस्तीने, तर 1976 अन्वये या घटनेनुसार हे जे आहे 10 मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आली. हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचे आहे. काही शिफारशी स्वीकारल्या, काही नाकारल्या. 10 मूलभूत कर्तव्यापैकी केवळ 8च कर्तव्यांची शिफारस कोणी केली होती? स्वर्णसिंह समितीने केली होती आणि समितीने शिफारस केलेल्या इतर काही कर्तव्याचा समावेश घटनेत करण्यात आला नाही. फक्त 8 ज्या शिफारशी होत्या त्या 8 शिफारशी स्वर्णसिंह समितीने केली होती. त्यानंतर आहे आपलं जो नंतरचं आहे की 11वे मूलभूत कर्तव्य 86व्या घटनादुरुस्ती 2002ने समाविष्ट करण्यात आले. एक्झामच्या दृष्टिकोनातून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 86वी घटनादुरुस्ती 2002मध्ये करण्यात आली आणि 86 घटनादुरुस्ती अन्वये 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून ही जी लाईन आहे ही लाईन लक्षात ठेवायची आहे, ही ओळी लक्षात ठेवायची आहे की 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये, तर 86व्या घटनादुरुस्ती. आणि 86वी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली, तर 2002ने समाविष्ट करण्यात आले. तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून ही जी 86वी घटनादुरुस्ती आहे ही 86वी घटनादुरुस्ती कधी करण्यात आलेली आहे, तर 2002मध्ये करण्यात आलेली आहे. हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे की मूलभूत कर्तव्य कोणकोणती आहेत. एक्झामच्या दृष्टिकोनातून हे जे क्रम आहे हे क्रम आयोग विचारत असतात, म्हणून हे जे क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे क्रम कोणता? एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहे. 11वं मूलभूत कर्तव्य कोणतं होतं? कारण की 86वी घटनादुरुस्ती 2002मध्ये ते समाविष्ट करण्यात आलं. तर ते होतं की प्रत्येक पालकांचं कर्तव्य असेल
की आपले 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतील. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्समध्ये दरवेळेला अशा प्रकारचे प्रश्न फ्रेमिंग होतात की कारण की 86वी जी घटनादुरुस्ती आहे, ही 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये झालेली आहे आणि हे 11वं जे समाविष्ट करण्यात आलं मूलभूत कर्तव्य, ते हे आहे की प्रत्येक पालकांचं कर्तव्य असेल की आपले 6 ते 14 किती 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतील. हे 11वं मूलभूत कर्तव्य होतं. ठीक आहे. आता आपल्याला एक एक करून हे जे मूलभूत कर्तव्य आहे, हे मूलभूत कर्तव्य पाहायचे आहे. तर पहिला आपला जो कर्तव्य आहे तो अशा प्रकारचा की भारतीय संविधानाने देशातील आदर्श संस्थाने, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय गान यांचा सन्मान करावा. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला हे कर्तव्य दिलेले आहे, ही जबाबदारी दिलेली आहे की देशातील आदर्श जे काही संस्थाने असतील, राष्ट्रध्वज असतील, राष्ट्रगीत असतील, राष्ट्रगान असतील, यांचा सन्मान करावा. ही जबाबदारी लोकांवर टाकलेली आहे. यांच्या कोणत्याही कंडिशनमध्ये यांचा अपमान व्हायला पाहिजे नाही. जे देशातील ज्या काही आदर्श संस्थाने असतील, आपला देशाचा राष्ट्रध्वज, देशाचं राष्ट्रगीत, राष्ट्रीय गान यांचा सन्मान करावा. हा मूलभूत कर्तव्याचा पहिला कर्तव्य आहे. त्यानंतर आहे स्वतंत्र आंदोलनास प्रेरित करण्याचे तत्वांचे पालन करावे. स्वतंत्र आंदोलनास प्रेरित करण्याचे तत्वांचे काय करावे? पालन करावे. की जर कोणतं आंदोलन देशाला फायदा होत असेल त्याच्यासाठी किंवा देशाचा भलं होत असेल त्याच्यासाठी देशात आंदोलनास प्रेरित करण्याचे तत्वांचे काय करावे? पालन करावे. हे दुसरं मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर तिसरं जे कर्तव्य आहे, भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व यांचे संरक्षण करावे. सगळ्यांनाच माहीत असेल की अखंडता, एकता, सार्वभौमत्व यांचे काय करायला पाहिजे? संरक्षण करावे. हे तिसरं कर्तव्य आहे. त्यानंतर आहे देशाचं संरक्षण करावे आणि आवाहन करता संरक्षण करण्याकरिता सामील व्हावे. विद्यार्थी मित्रांनो, देशाचे संरक्षण तर करावेच आणि जर आवाहन जर केलं असेल तर त्या परिस्थितीला, त्या कंडिशनला, देशाला जर आपली गरज असेल तर देशाचं संरक्षण करण्याकरिता सामील व्हावं. हे चौथं कर्तव्य आहे. त्यानंतर पाचवं जे आहे की सर्व नागरिकांमध्ये समता, प्रभुत्व निर्माण करावे. जे धर्म, भाषा, प्रदेश यांच्या विरहित असावे व असे सर्व रीतींचा, प्रथांचा त्याग करावा आणि ज्या स्त्रियांच्या सन्मानाचा विरुद्ध असेल. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपले 5वं कर्तव्य आहे, हे 5वं कर्तव्य अशा प्रकारचं की आपल्या देशातील जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांमध्ये समता, कोणत्याही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही, अशा प्रकारची समता निर्माण करावी. त्यानंतर नेतृत्व करावे, अशा प्रकारचं प्रभुत्व निर्माण करायला पाहिजे आणि धर्म, भाषा, प्रदेश यांच्या विरहित असावे आणि असे सर्व रीतींचा, प्रथांचा काय केला पाहिजे? त्याग करायला पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला सर्व नागरिकांमध्ये समता म्हणजे कोणत्याही प्रकारे भेदभाव केला नाही पाहिजे. त्यानंतर प्रभुत्व म्हणजे प्रतिनिधित्व करण्याचे चान्स देण्यात यावे आणि जे धर्म, भाषा, प्रदेश त्यांच्या विरहित असावे आणि सर्व रीतींचा, प्रथांचा एक प्रकारे त्याग करावा ज्या स्त्रियांच्या सन्मानाचा काय असेल? विरुद्ध असेल. अशा ज्या काही प्रथा असेल, जर आपण प्राचीन काळची प्रथा बघितली, सती प्रथा, अशा प्रकारच्या ज्या प्रथा होत्या, ह्या प्रथांच्या एक प्रकारे काय करायला पाहिजे? त्याग करावा. कारण की स्त्रियांच्या सन्मानाचा हे कशा प्रकारे आहे? विरुद्ध असेल. हे आपलं 5वं कर्तव्य आहे. त्यानंतर 6वं जे कर्तव्य आहे ते अशा प्रकारचं की सामाजिक, सांस्कृतिक, गौरवशाली परंपरेचे महत्त्व ओळखून त्यानुसार वागावे. विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपली संस्कृती असेल, आपली जी काही परंपरा असेल, गौरवशाली परंपरा, ती ओळखून त्यानुसार आपल्याला जे काही आपलं व्यवहार आहे ते व्यवहार त्या पद्धतीने असायला पाहिजे. म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, गौरवशाली परंपरेचे महत्त्व ओळखून त्यानुसार वागावे. हे 6वं कर्तव्य होतं. त्यानंतर 7वं जे कर्तव्य आहे, नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी, इतर वन्यजीव यांचे संवर्धन करावे, रक्षण करून संवर्धन करावे आणि त्याचबरोबर प्राणी मात्रांच्या प्रती दयाभाव ठेवावी. मित्रांनो, लक्ष असू द्या कारण की हे जे 7वं कर्तव्य आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
कारण की नैसर्गिक पर्यावरण झालं, त्यानंतर हे जे काही झाडं झुडपे आहे, वने आहेत, सरोवर नदी आहे, जे काही आपले वन्यजीव आहे त्यांचे संवर्धन करायला पाहिजे, रक्षण करायला पाहिजे आणि त्याचबरोबर प्राणीमात्रांच्या प्रती काय दाखवली पाहिजे, दयाभाव दाखवले पाहिजे. अशा प्रकारे हे आपलं कोणतं तर 7वं मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर 8वं जे आहे ते 8वं अशा प्रकारचं की मानवतावाद, समतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून ज्ञान घेऊन सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की ग्रामीण भागामध्ये आज पण अंधश्रद्धा ही जी परंपरा आहे, अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे ग्रामीण भागामध्ये. तर त्याला पडताळून पाहायचं. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजेल अशा प्रकारचे कार्य करण्याची जबाबदारी लोकांची आहे. मानवतावाद, समतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धाला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन राबवून ज्ञान घेऊन सुधारणा घडवून आणण्याचा काय करावा, प्रयत्न करावा. हे आपलं 8वं मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर 9वं जे आहे ते 9वं आहे की सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करावे. हे जे आहे की जे काही सार्वजनिक संपत्ती असेल त्याचं संरक्षण करायला पाहिजे. शाळा असले किंवा ज्या काही तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या देशात ज्या काही सार्वजनिक संपत्ती असेल त्या सार्वजनिक संपत्तीचं काय करायला प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की जी सार्वजनिक संपत्ती आहे ती सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणं हे त्यांचं प्रत्येक व्यक्तीचं मूलभूत कर्तव्य आहे आणि ते कोणत्या मार्गाने, अहिंसात्मक मार्गाने. त्यानंतर जे 10वं कर्तव्य आहे ते आहे व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रामध्ये सतत उत्कर्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न करावा, ज्यांनी राष्ट्राची प्रगती होईल. विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये सतत त्याच्या प्रयत्नाने उत्कर्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून राष्ट्राची काय होईल, प्रगती होईल. जर एका व्यक्तीने प्रगती केली तर एक प्रकारे आपल्या देशाची प्रगती होईल, गावाची प्रगती होईल, जिल्ह्याची प्रगती होईल. म्हणून व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रामध्ये सतत उत्कर्ष करून आपापल्या परीने प्रयत्न करून पुढे चालण्याचा प्रयत्न करावा, ज्याने एक प्रकारे राष्ट्राची काय होईल, प्रगती होईल. हे 10वं आपलं मूलभूत कर्तव्य होतं. आणि त्यानंतर आपलं जे शेवटचं 11वं कर्तव्य, मूलभूत कर्तव्य आहेत, कारण की आपण 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये हे मूलभूत जे कर्तव्य आहे ते कर्तव्य टाकण्यात आलेलं आहे. ते प्रत्येक पालकांचे कर्तव्य असेल की आपले 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. हेच 11वं मूलभूत कर्तव्य आहे की प्रत्येक पालकांचं कर्तव्य असेल की आपले 6 ते 14 वयोगटातील, कोणत्या वयोगटातील, 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतील. कोण तर प्रत्येक पालकांचं हे प्रथम कर्तव्य आहे की 6 ते 14 वयोगटातील जे काही त्यांचे मुलं असतील त्याची शिक्षणाची सुविधा त्यांना काय करून द्यायची आहे, उपलब्ध करून द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हे जे होतं 86वी घटना दुरुस्ती, हे 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, कारण की याच्यावर आयोग दरवेळेला प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. म्हणून हे जे आहे 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झालेली आहे आणि यामध्येच 11वं मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलेलं आहे. आणि ते 11वं मूलभूत कर्तव्य कोणतं तर प्रत्येक पालकांचं कर्तव्य असेल, त्याची जबाबदारी असेल की 6 ते 14 वयोगटातील जे काही त्यांचे पाल्य असेल त्या पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी कोणाची आहे, प्रत्येक पालकांचं हे कर्तव्य मानलेलं आहे. प्रत्येक पालकांची ही जबाबदारी आहे, मूलभूत कर्तव्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मूलभूत कर्तव्य हा जो टॉपिक होता, आयोगाचा आवडता टॉपिक आणि छोटा टॉपिक, यावर दरवेळेला राज्यसेवा पूर्व असो, मुख्य असो, सरळ सेवा भरती असो, समाज कल्याण अधिकारी असो किंवा पोलीस भरती असो, अशा प्रकारे प्रश्न फ्रेमिंग होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून आपण आयोगाला जे अपेक्षित आहे ते पूर्ण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि जे काही MPSCची तयारी करणारे आपले मित्र असतील त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.